हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कारलं. तर बघा, इथे आहे ना कारलं उकडून घेतलेलं आहे मी मिठामध्ये, आणि इथे आहे ना शेंगदाणे आणि खोबऱ्याचे आपल्याला आहे ना वाटण करून घ्यायचं आहे. तर छान असं इथं भाजून घेतल्यानंतर आपलं मिक्सरमधून याचं वाटण करून घ्यायचं आहे. छान असं बारीक वाटण करून घेतल्यानंतर बघा, तुम्ही इथं बघू शकता वाटण झालेलं आहे. आणि आता इथं कढईमध्ये ना तेल घेतलेलं आहे आपण. इथं आपण आहे ना लाल तिखट, काळा मसाला आणि धना पावडर टाकणार आहोत. हिंगही टाकायचं आहे. तर बघा, इथे मी धना पावडर जास्त टाकायची आहे. धना पावडर जास्त टाकली तर आपली जी कारला आहे ते अजिबात कडू लागत नाही. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि इथं मी लाल तिखट टाकलेलं आहे, थोडासा काळा मसाला टाकलेला आहे, आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता तेल पण थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला जे उकडलेलं कारलं आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिठामध्ये कारलं उकडलेलं असतं त्यामुळे प्रमाण थोडंसं मिठाचं कमीच ठेवायचं आहे. आणि छान 5 ते 10 मिनटं परतून घेतल्यानंतर छान अशी आपली ही जी भाजी आहे ती होते. आणि नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.